हे एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द चॅनल. दिस इज मी निशिका येणार. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा जो ब्लॉग होणार आहे हा रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग होणार आहे. तर या ब्लॉगमध्ये आज आपण सिन्नरला जाणार आहे ताईकडे रक्षाबंधन निमित्त राखी बांधायला. तर त्याआधी आपल्याला ताईला गिफ्ट द्यायचं आहे आणि हे तुमच्यासाठी पण सरप्राईज असणार, तिच्यासाठी पण सरप्राईज असणार. त्यासाठी तर ते काय असणार आहे ते आपल्याला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच. तर आत्ता तर उठलेलो आहे, आता आवरून घेईल आणि आपल्याला जे गिफ्ट आहे ते प्रिपेअर करण्यासाठी तिकडे जायचं आहे एके ठिकाणी. तिथे गेल्यावर तुम्हाला सांगेलच की गिफ्ट काय आहे आणि काय फिक्स होणार आहे. तर चला मी 5 मिनिटात आवरतो आणि आपण निघूया तिकडे जिथे आपल्याला आपलं गिफ्ट प्रिपेअर करायला जायचं आहे. तर चला, आपली तयारी झालेली आहे आणि आता आपण निघूया इथे. तर चला. तर फायनली आपल्याला जे ताईला गिफ्ट करायचं त्यासाठी आपण आलेलो आहे. मेन म्हणजे आपण ताईला टॅटू गिफ्ट करतोय, ताई अशा नावाचा. थोडासा आहे, त्याचं कामच चालू होतं. तर आत्ता आपण टॅटू स्टुडिओ तिथं आपण पोहोचलेलो आहे. जो टॅटूवाला आहे आपण त्याच्यासोबत ओळख करूनच देऊ. हो, तर आत्ता टॅटूची डिझायनिंग चालू आहे. हा टॅटू स्टुडिओ कलाकार टॅटू आणि हा मयूर भाऊ जो आपल्या टॅटूची डिझाईन करतोय. हा एक कोट येणार आहे आणि अजून एक आहे जे 5-10 मिनिटात इथे डिस्क्लोज करतोच आपला सिद्धूभाई. आपला पूर्ण जो टॅटू आहे तो डिझाईन झालेला आहे. आपला मयूर भाऊ पूर्ण सेटअप लावतोय. टॅटू करतोय भाऊचं. आता मशीन सेटअप झालं. आता आपला टॅटू करायला सुरुवात झालेली आहे. पूर्ण आउटलाईन कंप्लीट झालेली आहे. आता शेडिंगचं काम चालू आहे. आपलं पूर्ण टॅटू कंप्लीट झालेलं आहे. तर फायनली आपलं टॅटू कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता टॅटूची क्वालिटी वगैरे. तर टॅटूचा स्टुडिओचा जो पत्ता आहे मी तुम्हाला जसा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तसंच मयूर भाऊ पण सांगणार आहे. तर ऍड्रेस आहे आपला पवन नगर, सिडको, नाशिक गणपती मंदिराचं एक्झॅक्ट थोडंसं पुढे आहे. आणि तर तुम्ही कलाकार टॅटू नावाने शॉप येऊ शकता. तसं मी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांच्या गुगल लोकेशन दिलेलं आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून डायरेक्टली शॉपला व्हिजिट करू शकता. प्लस मयूर दादाचा नंबर आणि त्याचं नाव ते पण प्रॉपर एकदम माहिती प्रॉपर ऍड्रेस मध्ये टाकलेली. तुम्ही येऊ शकता. ओके, तर वर्क फायनली झालेलं आहे. तर वर्कचा एक्सपिरियन्स कसा आहे ते सरांना आपण विचारून. वर्क टॅटूचा एक्सपिरियन्स जर बोलायला गेलं तर एकदम प्रॉपर होता. जास्त असं खूप काही पेन वगैरे झालं नाही. मी लास्ट टाइम टॅटू केला होता तेव्हा मला थोडंसं दुखलं होतं, पण यावेळेस असं काही वाटलं नाही. त्या दादाचा हात एकदम प्रॉपर चालत होता, असं काही खूप वाटलं नाही. आणि एकदम हायजेनिकली प्रॉपर एकदम टॅटू झालेलं आहे. मला तर खूप आवडलंय, एकदम परफेक्ट. तर आपलं टॅटू झालेलं आहे, पॅक वगैरे करून घेतलं. आता इथं हर्षदा दिदी भेटत आहे, तिला भेटून घेऊन आणि त्यानंतर आपल्याला डायरेक्ट सिन्नरला जायचंय. तिकडे जाऊ. ही निडल दिली जर इन केस टॅटू आपलं फेड वगैरे झालं तर ते पुन्हा एकदा टचअप करण्यासाठी. फायनली पोचलो एकदा तो सिन्नरला. जाऊ आतावर बघू काही काय करते ते. मला तिचे रिएक्शन बघायचं की टॅटू बघितल्यानंतर ती काय रिएक्शन देते ते. चला. जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई तर कधी ताई. भावना मात्र एकच. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी
जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे.